लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। फलटण तालुक्यातील 95 वर्षाच्या एका वृद्धाने ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण यांच्याकडे दाद मागितली असून आयुष्याच्या शेवटी सन्मानाने जगता यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। फलटण तालुक्यातील आसू या गावचे राजाराम तुकाराम गाडे हे 95 वर्षाचे असून त्यांनी आपल्या मुलांमध्ये मालमत्तेची वाटणी करून दिली होती। त्यातील काही जमीन त्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी पत्नीच्या नावे करून ठेवली होती। पत्नीच्या निधनानंतर त्यांच्याच एका मुलाने त्यांच्या घरावर बेकायदेशीर कब्जा केला असून जमीन करण्यास देखील आडकाठी करत आहे। याबाबत आपल्याला न्याय मिळावा अशी अपेक्षा या 95 वर्षाच्या आजोबांनी केली असून याबाबत न्यायाधिकरण अधिकाऱ्यांनी तातडीने व सहानुभूतीने निर्णय घ्यावा अशी आपल्या नातवाकरवी विनंती केली आहे। याबाबत न्याय न मिळाल्यास आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडणार असल्याचे नातू शंकर गणपत गाडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। नमस्कार, माझं नाव शंकर गणपत गाडे, मुक्काम पोस्ट आसू, तालुका फलटण, जिल्हा सातारा। माझे आजोबा श्री राजाराम तुकाराम गाडे यांचं सध्या वय 95 वर्ष आहे। असं असताना माझ्या आजोबांनी 2005 साली आपल्या जमिनीचे 4 मुलांना वाटप करून दिले होते। असं असताना 2010 साली माझ्या आजीचे निधन झाले। निधन झाल्यानंतर आजोबाची सगळी जबाबदारी ही त्यांचा सांभाळ, त्यांचा दवाखाना हे सगळं आम्ही पाहत आहे। असं असताना 2018 साली आजोबांनी मला कुलमुखत्यार करून दिले, कुलमुखत्यार म्हणून नेमले। याचा राग मनात धरून श्री नारायण राजाराम गाडे व विनोद गाडे यांनी आजोबांना आणि आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली। त्याबाबत आम्ही पोलीस स्टेशनकडे दाद मागितली। पोलीस स्टेशन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनने त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। असं असताना तरीही त्यांच्याकडून आम्हाला त्रास होत होता, म्हणून आम्ही पुन्हा ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण फलटण यांच्याकडे 3 जानेवारी 2024 रोजी लेखी पत्राद्वारे कळविले, पण अद्याप याबाबत माननीय ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण यांनी याबाबत विचार केला नाही। तरी माझी ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण यांना विनंती आहे की यावरती आपण लवकरात लवकर विचार करून आम्हाला न्याय द्यावा। या उपरही न्याय नाही मिळाला तर आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शंभूराज देसाई साहेब यांच्याकडे आम्ही याबाबत दाद मागणार आहे। तरी माझी मुख्यमंत्री साहेब व पालकमंत्री साहेब यांना विनंती आहे की याचा विचार करून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा ही विनंती। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।